28 जुलै रोजी बीड जिल्ह्यातील आष्टी शहरात संपन्न झालेल्या राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत गॅमा अबॅकस व वैदिक मॅथ्स अकॅडमी म्हसळूच्या 15 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। यापैकी 12 विद्यार्थ्यांना पारितोषिक मिळवण्यात यश प्राप्त झाले। या स्पर्धेत विद्यार्थ्यांना 5 मिनिटात 100 समीकरणे सोडवायची असतात। या स्पर्धेत राज्यातून 200 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला। यात गॅमा अबॅकस अकॅडमी म्हसळूच्या 15 पैकी 12 विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले। यात राजवीर सोनवणे या विद्यार्थ्याने रेनबो लेव्हलमधून राज्यातून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवले। प्राची कोतकर हिला पहिल्या लेव्हलमधून राज्यातून द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले। तसेच श्रेयस सोनवणे, अर्जुन पागे, अक्षत श्रीवास्तव या विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले। अर्णव देवरे या विद्यार्थ्याने तिसऱ्या लेव्हलमधून राज्यातून द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवले। अनिश काटके या विद्यार्थ्याला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले। तसेच अर्णव गवळी या विद्यार्थ्याला चौथ्या लेव्हलमधून राज्यातून द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले, तर तीर्थराज मोरे या विद्यार्थ्याला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले। यशराज देसले या विद्यार्थ्याला 5व्या लेव्हलमधून राज्यातून द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले, तर श्लोक मोरे व नक्ष धोटे या विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले। तसेच मनस्वी जेलेवाड, प्रणिती सोनवणे व प्रांजल भागवत या विद्यार्थ्यांना मेडल व प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले। राज्यस्तरीय स्पर्धेतील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मेडल, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गॅमा अबॅकसचे CEO डॉक्टर के नागुलनाथन श्रीलंका यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले। या सर्व विद्यार्थ्यांना गॅमा अबॅकस व वैदिक मॅथ्स अकॅडमी म्हसळू नाशिकचे संचालक प्राध्यापक गणेश कोतकर यांचे अमूल्य असे मार्गदर्शन लाभले। गॅमा अबॅकस केरळ आयोजित राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धा महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्यातील आष्टी या शहरामध्ये 28 जुलै रोजी संपन्न झाली। 5 मिनिटात 100 समीकरणे सोडविण्याच्या या स्पर्धेमध्ये राज्यातून 200 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला। नाशिक शहरातील गॅमा अबॅकस व वैदिक मॅथ्स अकॅडमी म्हसळूचे 15 विद्यार्थी यामध्ये सहभागी होते। त्यापैकी 12 विद्यार्थ्यांना पारितोषिके मिळाली, त्याचप्रमाणे 3 विद्यार्थ्यांना मेडल व प्रशस्तीपत्र देण्यात आले। विद्यार्थ्यांना अबॅकसमुळे बौद्धिक क्षमतेत वाढ होते, त्यांचा सर्वांगीण विकास होतो। आज ही अबॅकस ही काळाची गरज झालेली आहे। या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना गॅमा अबॅकसचे CEO डॉक्टर के नागुलनाथन श्रीलंका यांच्या हस्ते मेडल, प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले। नाशिक शहरामध्ये गेल्या 16 वर्षापासून श्री गणेश कोतकर सर हे गॅमा अबॅकस व वैदिक मॅथ्स अकॅडमी चालवत आहे। असे अनेक विद्यार्थी त्यांच्याकडे आज अबॅकस व वैदिक मॅथ्सचे शिक्षण घेत आहेत। अनेक विद्यार्थ्यांना त्याचा